हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, नमस्कार. वेलकम टू माय फोर्थ मिनी ब्लॉग गाईज. सो आजचा व्लॉग जो असणार आहे ना, तर ते सिंधुदुर्ग फोर्टला आज आम्ही जाणार आहोत. सो आपण जेव्हा सिंधुदुर्ग फोर्टला जातो ना, तर इथे आपण एंट्री काउंटरवरती येतो. तर ॲडल्टसाठी ना 100 रुपये एंट्री फी आहे आणि येण्या जाण्यासाठी आपल्याला जवळपास 15-15 मिनटाचा वेळ लागतो. तर आपण 30 मिनिट्समध्ये पूर्ण सफर कवर करतो. तर इथे मी आणि आमचा बसलेलो आहोत. नंतर इथे मम्मा पप्पा आम्ही सगळीच आमची पूर्ण फॅमिली आता आम्ही चाललेलो आहोत. तर मी तुम्हाला थोडासा याच्याबद्दलचा इतिहास सांगते की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे यांनी हा 1664 साली ह्या किल्ल्याची उभारणी केली. तर वाढता व्यापार जो होता तर आपल्या भारतामध्ये इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांचा खूप व्यापार वाढला होता. त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आपल्याला ह्या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हा जवळपास 48 एकरमध्ये हा पूर्ण किल्ला पसरलेला आहे आणि भरपूर याला म्हणजे मजबूत हा किल्ला तुम्ही बघू शकतात. सो आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि जेव्हा आपण मध्ये येतो ना ह्या समुद्राच्या भरपूर मोठी अशी ओहोटी म्हणजे लाटा खूप मोठ्या मोठ्या येतात. तर थोडीशी भीती वाटली, बट स्टील आमचा प्रवास चालू होता आणि खूप अगदी समुद्राच्या मधोमध तो किल्ला इतका सुंदर दिसत होता. आणि आम्हाला तुम्ही तो बघू शकतात की तो समुद्राचा तो किल्ला आहे ना, तो आपल्याला दिसतोय. तिकडनं स्टार्ट झाले होते आणि त्याचे ते बघा ते बांधकाम वगैरे किती सुंदर दिसतंय. बापरे, म्हणजे अगदी बघण्यासारखं. आणि तुम्ही जेव्हा कधीही कोकणामध्ये व्हिजिट कराल, मालवण, तारकर्ली इथे, तर नक्की ह्या किल्ल्यावरती एकदा तरी व्हिजिट करा. म्हणजे आपला इतिहास ना सगळ्यांना कळला पाहिजे. आता आम्ही एंट्री केली होती सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये. आता इथे बघा की किती सुंदर ते मोठे मोठे असे नारळाचे झाडं वगैरे होते. आता आम्हाला तिथले जे गाईड होते ना, तिथे आपल्या शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे, त्याच्यानंतर एक आपल्याकडे शिवचं मंदिर आहे. तर ते मंदिराची ती स्थापना केली होती, आम्ही ते बघितले आणि अशा प्रकारे आमचा खूप सुंदर प्रवास झाला. आता आम्ही आलेलो होतो मच्छी मार्केटला आणि आता इथे नेमकी चांगलं असं की इथे लिलाव चालू होता माशांचा. तर इथे मी पहिल्यांदा एवढी मोठी सुरमई, त्याच्यानंतर प्रॉन्स, पुढे आपण बघू शकतात की पापलेट वगैरे हे सगळे मासे आहेत ना, मी पहिल्यांदा बघितलेले होते. त्याच्यानंतर ओले बोंबिल्स, हे खूप मस्त आम्हाला आमची सफर झाली. थँक्स फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, लाईक, शेअर, सबस्क्राईब.